पुरंदर विमानतळाला स्थानिक शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात विरोध करण्यात येतोय आणि काल जे आहे ते ड्रोनच्या माध्यमातून सर्वेक्षण सुरू होतं आणि त्यावेळी पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये चकमक झाल्याचं पाहायला मिळालं। शेतकऱ्यांनी पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक केली तर पोलिसांकडून देखील शेतकऱ्यांवर लाठीचार्ज केल्याचं सांगितलं जात आहे। या संबंधित माहिती घेण्यासाठी माझ्यासोबत DYSP तानाजी बर्डे सर आहेत। सर, नेमकं काय झालं होतं आणि आत्ता काय परिस्थिती आहे? काल आम्ही एकतपूर गावामध्ये ड्रोन सर्वेच्या शासकीय कामानिमित्त प्रांताधिकारी त्यानंतर भूसंपादन अधिकारी पांढरे साहेब, तहसीलदार राजपूत साहेब यांच्या समवेत पूर्ण शासकीय यंत्रणा घेऊन संरक्षण कामी एकतपूर गावामध्ये पोहोचलो असता त्या ठिकाणी आमची जमीन सर्वेला विरोध आहे या मागणीस तो आमच्या शासकीय वाहनांसमोर महिला आंदोलक आणि त्यांच्या समवेत पुरुष आंदोलक हे त्या ठिकाणी बसले होते आणि बराच वेळ त्यांना आम्ही सांगण्याचा प्रयत्न केला की हे शासकीय कामकाज आहे, शांततेमध्ये ते होऊ द्या असं त्यांना वेळोवेळी आम्ही आवाहन करत होतो। परंतु ते त्यांच्या मागणीवरती ठाम राहून त्या कामाला विरोध म्हणून सरकारी वाहनांसमोर बसले होते। त्यानंतर आम्ही त्यांना हा सर्वे आम्ही सध्या थांबवून आम्ही परत जात आहोत, तरी तुम्ही कृपया इथून उठा आणि आम्हाला जाऊ द्या अशी विनंती त्यांना वारंवार केली असता ते काही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। त्या दरम्यान काही महिला आंदोलकांना आम्ही बाजूला केलं। त्यांनी बैलगाड्या पण आडव्या लावल्या होत्या, त्याला शर्यतीमध्ये पळणारे बैलही बांधले होते, ते सोडून त्याच्यानुसार त्याच्या माध्यमातून काही जणांना इजा होण्याची शक्यता होती। ते बाजूला घेत असताना अचानक त्यांनी आम्ही परत जायच्या वेळेला दगडफेक सुरू केली आणि त्याच्यामध्ये पण आम्ही वारंवार आवाहन करून शांत राहण्याबाबत त्यांनी त्या आव्हानाकडे दुर्लक्ष करून दगडफेक तशीच सुरू ठेवली। त्याच्यामध्ये आमच्या काही महिला अंमलदार, काही पुरुष अंमलदार, काही अधिकाऱ्यांना इजा होऊन ते जखमी झालेले आहेत। तुम्ही देखील जखमी असल्याची माहिती समजते। नेमके किती पोलीस अधिकारी जखमी आहेत आणि तुमचा स्टाफ नेमका या प्रकरणात किती जखमी आहे? त्याच्यामध्ये 5 महिला अंमलदार, 13 पुरुष अंमलदार, 2 PSI दर्जाचे अधिकारी आणि मला एक दगड त्याच्यामध्ये लागलेला आहे त्या दरम्यान। ही दगडफेक झाल्यानंतर आता गुन्हा दाखल झालाय का या प्रकरणात आणि कोणकोणते गुन्हे दाखल आहेत? याच्यामध्ये रायटिंग, शासकीय कामकाजामध्ये अडथळा आणणे, त्याचबरोबर किरकोळ स्वरूपाची जखम करणे, अटकाव करणे, त्याचबरोबर मुंबई पोलीस कायदा 37(1)(3)(135) या अन्वये गुन्हा दाखल आहे। त्याचबरोबर बैलगाडा वेगाने ठार मारण्याच्या उद्देशाने आणून त्याच्या माध्यमातून जीवाला धोका निर्माण करण्याचा प्रयत्न करत असताना 2 महिला ज्या आहेत त्या पण जखमी झालेल्या आहेत। त्याचा एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे संबंधित बैलगाडा चालकावर। किती लोकांवर हे गुन्हे दाखल आहेत नेमके? मी आता सांगितल्याप्रमाणे साधारण 300 ते 400 अज्ञात इसमांच्या विरोधामध्ये या अनुषंगाने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या घटनेचं व्हिडिओ चित्रीकरण पण आपण केलं होतं, तर त्यामध्ये जे कोण दगडफेक करताना इसम दिसत आहेत त्यानुसार आरोपी निष्पन्न करण्याचे कामकाज सुरू आहे। सध्या आमच्या ताब्यामध्ये 4 पुरुष आरोपी आहेत आणि त्यांच्या रिमांडची प्रक्रिया सुरू आहे। हे जे 4 पुरुष आरोपी तुमच्या ताब्यात आहेत ते नेमके कोणत्या गावचे नागरिक आहेत हे काय समजलंय? त्याच्यामध्ये त्यांच्या नावं आणि सविस्तर गावाची माहिती आपल्याकडे आलेली आहे। त्याप्रमाणे त्यांची अटकेची कार्यवाही करून संबंधितांच्या नातेवाईकांनाही कळवण्यात आलेलं आहे आणि त्यांना थोड्या वेळामध्ये रिमांड कामी आपण नेत आहोत। आणखी पुढे काय कारवाई करण्यात येणार आहे? तुम्ही म्हणताय 300 ते 400 लोकांवर हा गुन्हा दाखल आहे, तर मग किती जणांना ताब्यात घेतलं जाईल? काय कारवाई केली जाणार आहे पुढे? या कामी आम्ही जे कोण आता व्हिडिओ चित्रीकरणचं सविस्तर पाहणी करून त्याच्यामध्ये जे कोण सरकारी मालमत्तेला नुकसान पोहोचवण्याच्या आणि जखमी करण्याच्या उद्देशाने त्याच्यामध्ये चित्रित झालेलं आहे त्यांना निष्पन्न करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास करणार आहोत पुढे। जी दगडफेक तुम्ही म्हणताय पोलिसांच्या गाडीवर किंवा पोलिसांवर झाली, त्यामध्ये काही अल्पवयीन असल्याचं दिसतंय सर? आता प्रथमदर्शनी त्यांना निष्पन्न केल्यानंतरच त्याच्या वयाची खात्री करून त्याबाबत सांगावं लागेल, परंतु तरुण वयोगटातली पण काही मुलं त्याच्यामध्ये दिसत आहेत। आपण पाहतोय की जी पोलिसांच्या वाहनांवर आणि पोलिसांवर जी दगडफेक झालेली आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अधिकारी आणि कर्मचारी जे आहेत ते जखमी झालेले आहेत। तर या प्रकरणी गुन्हा दाखल करून 4 लोकांना ताब्यात देखील घेतलं गेले, तर इतर लोकांना देखील व्हिडिओच्या माध्यमातून त्यांची ओळख पटवून ताब्यात घेतलं जाईल अशी माहिती सध्या पोलिसांकडून दिली जाते। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे।